हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेची सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयाशी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाटी आले, प्रपंची निवाले साधू संगे. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दश दिशा आत्माराम. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. रामकृष्ण. हरिबुद्धी जपे, हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ, वाचेची सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लादली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाटी आले, प्रपंच निवाले साधू संगे. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधू संगे. सुंदर ओवी आहे. श्री सद्गुरु माऊली ज्ञानदेवांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करून तुम्हा सर्व श्रोते सज्जनांच्या पवित्र चरणाला मनोभावाने वंदन करून सेवेला पण आरंभ करूया. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंची निवाले साधू संगे. सुंदर ओव्या. जीवनातलं मर्म इथं माऊली समजावून सांगतायत आपल्याला की जो साधक ईश्वराच्या नामामध्ये मग्न झाला, ईश्वराच्या नामाचीच ज्याला समाधी लागली. ऐका मला काय म्हणायचं. कारण परमार्थ आपण थोडा करू, पण फक्त दिवसातून 3 वेळा तरी त्याचं नाम आपल्या मुखात आलं पाहिजे. त्याच्याशिवाय संसार सुखाचा होणार सुद्धा नाही. माऊली जीवनातलं मर्म समजावून सांगतायत आपल्याला की जो साधक ईश्वराच्या नामाच्या समाधीमध्ये लागला, नामाची समाधी ज्याला लागली, त्याच्या जीवनामध्ये सिद्धी बुद्धी धर्म सहज प्राप्त होतात. कळते ना. कुणाच्या जीवनामध्ये नामाची समाधी ज्याला लागलेली आहे, त्याच्या जीवनामध्ये सिद्धी बुद्धी धर्म सहज त्याला प्राप्त होतात. आणि असा जो संत महात्मा आहे, असा जो सत्पुरुष आहे की ज्याला सिद्धी बुद्धी धर्म त्याच्या जीवनात आले, अशा साधकाचा, अशा सत्पुरुषाचा संग ज्या प्रापंचिक माणसाला होईल, कळतंय ना, अशा सत्पुरुषाचा संग ज्या प्रापंचिक माणसाला होईल, तो साधक सुद्धा निवल्याशिवाय प्रपंचात राहणार नाही, निवांत झाल्याशिवाय राहणार नाही. काय म्हणतात त्याला, समाधान त्याला प्राप्त झाल्यावर. कधी समाधान प्राप्त होईल, असं समाधान तुम्हाला प्रपंचात कधीच प्राप्त होणार नाही. ईश्वराचं नाम आपल्या मुखात असलं पाहिजे. दिवसातून 3 वेळा घ्या, पण ते नाम आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. याचं तुम्हाला स्पष्टीकरण करून मी सांगतो की जो साधक ईश्वराच्या नामानं त्याची सेवा करतो, भगवंताची सेवा करतो, जो साधक ईश्वर नामाच्या जपानं भगवंताची सेवा करतो आणि ती भगवंताची सेवा, त्या सेवेत तो ज्या वेळेला मग्न होतो, त्या सेवेनं तो ज्या वेळेला तृप्त होतो, मन त्याचं अखंड नामाला चिकटलं जातं, त्यावेळेला
तो नामाच्या समाधीमध्ये जातो. उलगडून मी तुम्हाला सांगतो. आणि नामाची समाधी लागणं म्हणजे त्या ईश्वराशी एकरूप होणं. रामकृष्ण हरी राम. मग ज्यावेळेला असा साधक नामाशी एकरूप झाला की तो ईश्वर स्वरूप झाला. त्याला बाकी काय मिळवायचं राहत नाही. रामकृष्ण आपल्याला या प्रपंचात ईश्वरानं जे पाठवलंय ते कशासाठी? संसार करायला पाठवलंय, लग्न करायला पाठवलंय, नितर कशासाठी आम्हाला पाठवलंय? देवे दिला देह भजन. मग आम्ही भजन, आपल्याला ज्ञान आहे का? न भजनाचं ज्ञान आहे का आपल्याला? प्रपंची निवाले साधू संग. म्हणून अशा संत महात्म्याचा संग आम्ही केला पाहिजे, तो मिळाला पाहिजे, तो टिकवला पाहिजे आणि टिकवून तो वाढवला पाहिजे. तर मी या संसारात निवांत झाल्याशिवाय राहणार नाही. समाधान त्याला प्राप्त झाल्याशिवाय कळतंय ना मला काय म्हणायचं? समाधान कुठं आहे? ईश्वराच्या नामामध्ये. संपत्तीमध्ये समाधान नाही आहे, भांडण आहे. कशासाठी आपण साठवून ठेवायचं? पुढचा विषय घेऊ मध्यंतरी आपण. पण ज्या वेळेला आपण ईश्वराचं नाम घेऊ लागतो, ते नाम घेताना इथं माऊली समजावून सांगतायत आपल्याला, त्या नामामध्ये मी माझी शक्ती ठेवलेली आहे. भगवंत हा नामामध्येच भरलेला आहे. नीट ऐका बरं का, मला काय कळवळ्याने मी सांगतो. भगवंत उभा कुठं आहे? त्याच्या नामात उभा आहे. मग ह्या नामात मी माझी शक्ती ठेवलेली आहे आणि माझी शक्ती हे सगळं विश्व चालवण्याचं काम करते. हीच शक्ती सगळं विश्व चालवण्याचं काम करते. ही सगळी माझी जी शक्ती आहे, जी नामात ठेवलेली आहे, ते नाम सुद्धा जो घेतो ती माझी शक्ती त्याला प्राप्त. माझी शक्ती हे सगळं दुनिया चालवते, हे विश्व चालवते. आणि तुम्हा प्रत्येकाला चालवणारी शक्ती कुणाची आहे? मला बोलवणारी शक्ती कुणाची आहे? प्रत्येक प्राणी मात्र हा त्याचा एक अंश आहे, त्याचा एक केंद्र आहे. म्हणून त्याच्या सत्तेनं आम्ही बोलतो, त्याच्या सत्तेनंच आम्ही चालतो, त्याच्या सत्तेनंच आम्ही कर्म. किती लोकांना माहिती आहे? त्या भगवंताच्या सत्तेनं मी चालतो, सत्तेनं मी कर्म करतो. तो आत आहे म्हणून तर मी जिवंत आहे. मग सत्ता कोणाची आहे? रामकृष्ण जरा थोडंसं उलगडून सांगतो की ज्या वेळेला आपण मुंबईला जातो किंवा परक्या, तिथं ज्या वेळेला आपण रूम घेतो भाड्यानं, आपण समजा रामकृष्ण राहतो, त्याचं महिन्याला भाडं नाही दिलं तर जे ठरलेलं आहे रामकृष्ण खाली करायला सांगतो. तिथं व्यवसाय असेल तर त्याला भाडं द्यावं. ज्ञान असलं पाहिजे बुद्धीला. मग ईश्वरानं हे मला दिलेलं आहे, हे भाड्यानं दिलेलं आहे. रामकृष्ण हे कसं दिलेलं आहे मला? का कायमस्वरूपी दिले आपल्याला? मग ह्याचं भाडं जर मी चुकवलं नाही, त्याचं जर नाम मी घेतलं नाही, तर तो काय करेल? हे खाली करायला लावल्याशिवाय. पण हे खाली तो कसं करून? ढकलून खाली करून देईल का? जरा रामकृष्ण धक्का मारून तो तुम्हाला घेऊन जातो. कधी? तुम्ही भाडं जर दिलं नाही तर. कळतंय ना? याचं भाडं द्यायचं म्हणजे काय करायचं? नाम घ्यायचं आपण. बाकी ठिकाणी असं चालत नाही. शेठजीनं मला त्याच्या गादीवर बसवलं आणि त्याचंच जर मी नुसतं नाव घेत बसलो तर ते नाही चालत. राम त्यांनी सांगितलेलं काम केलं पाहिजे. बरोबर राम. पण ईश्वराची इच्छा आहे, तुला हे जे शरीर साधन मी दिलेलं आहे
ते कशासाठी दिलंय? कशासाठी हे साधन? ईश्वराचं नाम घेऊन त्याच्या जवळ जाण्यासाठी, ह्या संसारातून मुक्त होण्यासाठी, मायेतून मुक्त होण्यासाठी. तसं आपण करतोय का? सुंदर विषय आहे. मला तुम्हाला प्रपंची निवाले साधू संगे. साधूच्या संगतीशिवाय, संतांच्या संगतीशिवाय मला त्याच्या संसारामध्ये सुखरूप होता येणार नाही. सुखरूपच होता येत नाही. तो माझा पाठीराखा झाला पाहिजे. मग तुकाराम मागे पुढे उभा राही. कोण मला सांभाळते? माझा विठ्ठल. म्हणून इथं माऊली समजावून सांगतात आपल्याला की ज्या वेळेला सिद्धी म्हणजे स्वरूप सिद्धी. स्वरूप सिद्धी याचा भगवंताच्या स्वरूपात मिक्स होणं, त्याच्या स्वरूपामध्ये एकरूप होणं. बुद्धी म्हणजे ज्ञान. मग बुद्धी आपली तिला समत्व प्राप्त झालं पाहिजे. भगवंत सम आहे, त्या बुद्धीला समत्व प्राप्त झालं पाहिजे. सिद्धी, बुद्धी, धर्म. धर्म याचा अर्थ की माझं कर्तव्य काय आहे. इथं मी मला मनुष्य देह ईश्वरानं दिलाय, पण माझं इथलं कर्तव्य काय आहे? कर्तव्य माझं काय आहे? कुणीतरी बोललं पाहिजे. मनुष्य देह दिल्यावर ईश्वरा माझं कर्तव्य काय आहे? इथलं त्याचं नाम घेतलं, त्याचं ध्यान मी केलं. पण ते होत नसेल तर तो खाली करायला सांगतो. जरा नीट आहे का मला काय सांगायचं? ज्या वेळेला ईश्वराच्या शक्तीनं मी हे साधन ज्या वेळेला वापरू लागतो, आणि हे साधन वापरताना मी माझ्या देह सुखासाठीच त्याचा वापर करतो. स्वतःसाठी, देह भोगासाठीच मी वापर त्याचा करतो, विषयासाठीच मी त्याचा वापर करतो. त्यावेळेला ईश्वरानं दिलेली शक्ती हळूहळू हळू कमी होत कळतंय ना? कुठं खर्च करतो आपण शक्ती? ही शक्ती हळूहळू हळूहळू कमी 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 होत जाते, निघून जाते. पण याच शक्तीला जर सत्पुरुषांचा संग मिळाला, सत्पुरुषांचा संग मिळाला की भोग घेण्याची, विषयाकडे जाण्याची वाट थांबते आणि तो नाम घेऊ लागतो. सत्पुरुषांच्या संगतीनं, साधू संतांच्या संगतीनं त्याच्या मुखामध्ये नाम येऊ लागतो. भोगवृत्ती थांबते, विषयवृत्ती थांबते आणि मग तो नामाकडे जसा वळल तशी त्याच्या अंतकरणामध्ये ती शक्ती जमा होत जाते, वाढत जाते. आणि क्षीण कधी होते? आता मी सांगितलं, देह सुखाकडे तुम्ही गेला की ती क्षीण होते. पण आत्मसुखाकडे जर कळते ना, आत्मसुखाकडे ज्या वेळेला ईश्वर ध्यानाकडं, ईश्वर नामाकडं ही जर शक्ती लावली तर अंतकरणामध्ये ती साठली जाते. आणि ही शक्ती ज्या वेळेला साठवतात संत महात्मे, ती शक्ती हळूहळू या पिंडाला घेऊन सुद्धा ईश्वराकडे जाते. अगदी सोपं करून मी सांगितलं. सिद्धी, बुद्धी, धर्म हरिपाठी आले, प्रपंच निवाले साधू. कोणाच्या संगतीनं आम्ही निवारण करणार? पुढे तुम्ही विषय घेऊन सांगतो तुम्हाला. कुठं? संतांची नाही, इथं कुठपर्यंत आलो? कुणाची संगती धरता? संगती नाही, इकडं पण हा शक्ती ज्या वेळेला वाढत जाते, सत्पुरुषांचा संग आपण केला त्यावेळेला बाकीचा विषय संसारातला कमी कमी होत जातो आणि अध्यात्मातली शक्ती आपल्याकडे वाढत जाते. ईश्वरीय शक्ती त्याचा संचय आतमध्ये होऊ लागतो आणि ही शक्ती ईश्वराकडे आपल्याला सन्मुख करते. आणि संत ज्या वाटेवर चालले, त्या मार्गाने ज्याच्यासाठी ते चालले, आणि ती मुक्काम
तीच वाट त्याला गवसते. मग ह्या वाटेनं चालवणारी शक्ती ईश्वराकडे त्याला घेऊन जाताना ती ईश्वर स्वरूप होऊ लागते. करताना मला काय म्हणायचं फार मी महत्वाचं, ईश्वर स्वरूप, आणि त्या साधकाला सुद्धा ती ईश्वराच्या स्वरूपामध्ये घेऊन जाते. तो साधक सुद्धा ईश्वर स्वरूप होतो. देव पाहावयाशी तेथे गेलो देवाची जाण. तेथे देवाची जाण. हे नुसतं आपण म्हणत होतो, पण आता त्याचा अर्थ आपल्याला कळलेला नव्हता. बरोबर. संतांचे अभंग आम्ही गातो. ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणताना माझ्या अंतकरणामध्ये तो ज्ञानोबा, तो तुकाराम उभा राहिला पाहिजे. त्याचं अंतकरण आपल्या त्या नामानं भरलं पाहिजे, आणि मग ते उठलं जातं. त्या शक्तीचा संचय होतो. ती शक्ती आपल्याला ईश्वराकडे, ती शक्तीच ईश्वर स्वरूप होते. कळते ना. रामकृष्ण हरी. उदाहरण देऊन मी तुम्हाला सांगतो. नामदेव महाराज, ज्ञानदेव महाराज, सगळे संत त्यावेळेचे समकालीन संत. ज्ञानदेव महाराज विठ्ठलाकडे आले आणि विठ्ठलांना विनंती केली की तुझ्या नाम्याला माझ्या बरोबर पाठव. विठ्ठल सुद्धा म्हणतात की नामा, तुला ज्ञानाबरोबर गेलं पाहिजे. मी तुला भेटलोय, पण तुला ज्ञान अजून कळलेलं नाही. रामकृष्ण व्यापक ज्ञान तुला अजून झालेलं नाही. मग तू ह्याच्याबरोबर जा. कोणाबरोबर? माऊलींच्या बरोबर. ज्ञानाबरोबर तू जा. नामदेव महाराज कशावर मी बोलतोय? शक्ती कुठं जाते, कुठं नेते. धरलं त्याने हाताला ज्ञानदेवाने. नामदेव, चला आपण तीर्थाटन करू. सगळे संत घेतले. बरोबर. गोरोबा काका, सेना वगैरे काय म्हणतात, सगळे संत. आणि ते जाताना यांना वियोग होऊ लागला. नामदेव नाही नाही नाही, मला विठ्ठलाशिवाय जमत नाही. वियोग व्हायला लागला. आणि मग ते दुःखानं ग्रासले गेले. त्यावेळेला ज्ञानदेव महाराज, नामदेव महाराज बसलेले आहेत आणि दोघात सुखसंवाद चालू झाला. ज्ञानदेव महाराज समजावून सांगतायत. नामदेव, आपण इथपर्यंत पोचलेलो नाही. कोणाला समजावून सांगतायत? ज्याला देव भेटलाय त्याला. रामकृष्ण, जरा लक्षात ठेवा. समजावून सांगतायत. कशासाठी तू दुःख करतोयस? ज्ञानदेव महाराज कुणाला म्हणतायत? कशासाठी तू दुःख करतोयस? तुझ्या हृदयरूपी कमलावर तोच विठ्ठल आहे, तोच आनंद आहे, तोच आत्मानंद आहे. हे तुला अजून ज्ञान झालेलं नाही, म्हणून दुःख करतोस. समजावून सांगतात माऊली. हरणाच्या बेंबीमध्ये कस्तुरी असते. ज्यावेळेला ती कस्तुरी काय म्हणते, फलद्रूप होते, त्याला सुवास यायला लागतो, त्यावेळेला तो हरणाला चांगला वास येतो. आणि ते वास घेण्यासाठी रानोमाळ करतात. वास कुठून येतोय? आणि ते उधळतोय कुठं? रानोमाळ. तसं नामदेवाला सांग, तू उधळतोयस कुठं? रामकृष्ण, जरा कळवळ्याने सांगतो मी, नेहमी ऐकणाऱ्यांना ते कळ. तू उधळतोस कुठं? रानोमाळ का फिरतोस तू? विठ्ठलाला तू का सोडत नाहीस? तुझ्या हृदयरूपी कमलावर त्याचा निवास आहे. तुला अजून ते कळलेलं नाही. हरणाच्या बेंबीत कस्तुरी असून वास आल्यावर ते उधळायला लागतो. कुठून वास होते? कुठून? पण हाय कुठं? त्याच्या तुझा आहे. रामकृष्ण. पुन्हा माऊली समजावून सांगतात त्याला, नको दुःख करूस. भेटायचंच आहे का तुला? त्यांच्याशिवाय मला जमणार नाही. समजावून सांगतो तुला. पुढं माऊली सांगतायत अजून समजावून. एखादा श्रीमंत माणूस असावा आणि त्याने आपलं धन
पुरून ठेवावं, कुणून नाही न्यावं. आणि अचानक ते गेले. गरिबी आली त्या मुला. तो मुलगा जिथं धन पुरलेलं होतं त्याच्यावरच बसून उपवास करायचा, अन्नच मिळायचं नाही त्याला. संपत्ती कुठं आहे त्याच्या पण त्याचं ज्ञान नाही. विठ्ठल कुठं आहे पण त्याचं ज्ञान नाही. कळतंय ना रामकृष्ण? पुढे सांग. तुला नामात्याचं ज्ञान झालेलं नाही. मग नामदेव बोलायला लागले की ज्ञानदेवा, हे सगळं खरं आहे तू म्हणतेस, पण मला सगुण भक्तीशिवाय दुसरं आवडतच नाही. जशी पतिव्रता स्त्री असावी, उदाहरण देतात नामदेव सो, तोडीला तोड आहे दोघांचं. नामदेव महाराज म्हणतात पतिव्रता जी स्त्री आहे ती इतर अनेक थोर माणसं समाजामध्ये असतात, पण त्यांचं नावलौकिक तिला ते आवडत नाही. माझा पती आणि मी, तिकडे मला जायचं. तसं ज्ञानदादा, मला इकडं यायचं नाही, मला फक्त विठ्ठला जवळच राहायचं. त्यावेळेला समजावून सांगतात ज्ञानदेव महाराज पुन्हा त्यांना. मग म्हटले तू भक्ती करतोस, भक्तीनं तुला विठ्ठल प्राप्त झाला, तर त्या भक्तीचं विस्तृत्व विचार करून मला सांग. काय मग त्या भक्तीचा तो मला विस्तार करून सांग. त्यावेळेला नामदेव ज्ञानदेवांच्या पाया पडले. पायावर त्याने लोटा घातलं आणि म्हटलं अध्यात्मातलं मला ज्ञान नाही, मला ते सांगता येणार. मी याच्याबद्दल तुमच्या चरणावर नम्र झालोय. अध्यात्मातलं मला ज्ञान नाही आणि मला त्याचा विस्तार करता येणार. रामकृष्ण तीर्थाटन करून आले. आषाढी थोडक्यात सांगते तुम्हाला. आषाढी एकादशीचा दिवस आहे. विठ्ठलाच्या द्वारामध्ये स्वतः नामदेव महाराज कीर्तन करू लागलेले आहेत. आणि कीर्तन करत असताना गोरोबा काका हात तोडलेले, त्यांचा मुलगा चिखल मुलगा गेलेला होता. 2 बहिणी पण सख्या रामकृष्ण, ते दोघी आणि हे गोरोबा काका विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि समोर बसले नामदेवांच्या. नामदेव महाराज कीर्तनामध्ये इतका भाव त्यांचा शुद्ध होता. ज्याचा भाव शुद्ध झाला देवदुरी नाही त्याला. शरीर कसंही असू द्या तुमचं, अंगावर फाटका तुटका असू द्या, पण भाव चांगला आहे ना. रामकृष्ण रे. तुकाराम महाराज नवीन वस्त्र दिलं तर घेत नव्हते कुणाचं, कारण कुणाचा उपकार मला करून घ्यायचा आणि तुला द्यायचं कुठून द्यायचं. रामकृष्ण कळतंय ना मला. एखाद्याच्या घरी मी जेवलो तर त्याला मी देणार कधी? मग ते ऋण फेडणार मी कसं? मग कधी फेडणार? आणि ते ऋण फेडण्यासाठी आपल्याला यावंच. म्हणून फुकटचं कधी कुणाचं खाऊ नका, श्रम करून खावा, ते तुम्हाला सफल होईल, सुफल होईल. मला काय म्हणायचं, फुकट दिलेलं आपल्याला नाही. ते पुढे जाऊया. कीर्तनात दंग होते. सुंदर. त्यावेळेला गोरोबा काका आले, बायका त्यांच्या दोन्ही आल्या, विठ्ठल बसले त्यात समोर. त्यावेळेला त्यांनी मध्यंतरामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण करा घेतलं. वाजवा टाळ्या, मोठ्यानं नामस्मरण करा. आणि टाळ्या वाजवायला सगळ्यांनी सुरुवात केली. गोरोबा काका हात वर केले, पण टाळी कशी वाजवणार? थोडक्यात विषय मी तुम्हाला सांगतो. रामकृष्ण करील तो काय नोहे महाराज. माझा विश्वास कुणावर असला पाहिजे? कुणावर विश्वास पाहिजे? मंडळीवर? मग कुणावर? मुलावर? विश्वास मी कुणावर ठेवणार? तुम्ही आम्हीच बोलूया, सगळी प्रापंचिक माणसं आहे. प्रपंच निवाले साधू संगे. आम्ही विश्वास कुणावर ठेवायचा? एका देवाशिवाय कुणी नाही आपल्याला, कारण तो सत्य आहे, तो नित्य आहे, तो शाश्वत आहे,
तो निरंतर आहे. तुम्ही आम्ही थोड्या दिवसाचे सोबत आहे, तरी आम्ही संसारावर इतका विश्वास ठेवतो. संसार करायला त्यानं मला पाठवलंय का? पाठवलंय का? नाही तू संसार कर, मोठा हो, अमका होशा, पाठवलंय त्यानं? अनाडी माणूस मी संसार कर, शिकलेला माणूस संसार. शिकलेल्या माणसाच्या संसारात भांडणं जास्त. रामकृष्ण दोघी तोडीस तोड असतात. तो म्हणतो ही श्रेष्ठ का, मी म्हणतोय हा श्रेष्ठ. रामकृष्ण. पण अज्ञानी माणूस तो त्यांचा संसार आपला, तो माझ्या आणि मी तुझा आहे. रामकृष्ण हरे राम. सगळ्यांचंच असं आहे असं नाही. मी पुढं जायचं आहे. टाळ्या वाजायला सुरुवात केली. गोरोबा काकांच्या डोळ्यातनं पाणी आलं. हे विठ्ठला, मी तुझ्या नामात सहभागी झालो असतो, पण मला हातच नाही. आणि तुझी शपथ घेतल्यामुळं मी माझे हात घालवले. काय म्हणते? तुझी शपथ घेतल्यामुळं मी माझे हात घालवले. आता तू आहे बघ. आणि तो हात वर करण्यास त्याला हात फुटून आले. बरोबर. हे कोण देणार आहे? हे करणार कोण आहे? माणसापैकी कुणी डॉक्टर वगैरे? मग आम्ही विश्वास कुणावर ठेवला पाहिजे? ज्यावेळेला त्याचे हात फुटले, मग सगळ्यापेक्षा मोठ्यानं तो नामाचा गजर करायला. अरे गेलेले हात मला त्यानं दिले. आणि मग इतक्या मोठ्यानं उभं राहून तो सगळ्यांच्या समोर नामाचा गजर. त्या नामाच्या गजरामध्ये जे गोरोबा आणि हे नामदेव, तिथं समोर ज्ञानदेव महाराज बी होते. सगळे त्या नामानं तल्लीन झाले. त्यावेळेला दोन बायकांचं लक्ष गोरोबांच्या फुटलेल्या हाताकडे गेलं. मग त्या हाताकडे गेल्यावर माझ्या मालकाचा, म्हणजे विठ्ठला तुझा खरा भक्त तो आहे म्हणून त्याला हात दिलेस. मग आमचं एक लेकरू नामातच त्यानं तुडवलेलं आहे, तुझ्या ध्यानातच तो. ते जर आम्हाला तू दिलंस तर. त्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं. त्यावेळेला विठ्ठलाला, त्या चक्रपाणीला कळवळा आला. आणि नामदेवांच्या त्या कीर्तनातच हळूच त्या बाळाला त्यांनी सोडून दिलं. कोण करणार आहे? होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं. माणसाच्या हातात नाही. बाळाला ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला त्या दोघी जणी उठून पुढं पळत गेल्या आणि एकीनं आनंदानं बाळाला पोटाशी धरलं, छातीशी लावलं, कवटाळलं, त्याला एकरूप केलं आपलं. हे मला कुणी दिलं? रामकृष्ण हरे रामकृष्ण. मला याच्यातून काय सांगायचं आहे? मी माझी शक्ती कुठं वापरली? शक्ती कुठं वापरली? नामात मी वापरले. भक्ताला ज्या वेळेला देव आपला म्हणतो त्यावेळेला तो काय देणार नाही त्याला? अहो सर्वस्व त्याला देणार आहे. तुकाराम महाराजांना आहे तसा घेऊन गेला का त्यांना दुःख प्राप्त झालं? सुख दुःखाच्या पलीकडची अवस्था पुढे आपण निवेदन करू. आणि ही अवस्था आपणाला सुद्धा मिळेल, पण आपण त्या वाटेनं निरंतर चाललं पाहिजे. मला काय सांगायचं? स्वरूप सिद्धी. स्वरूप सिद्धी म्हणजे त्याच्याशी एक, म्हणजेच नामात मध्ये त्याची समाधी लागते. समाधी म्हणजे ईश्वराची जी अवस्था आहे तीच माझी अवस्था. सम अवस्था, समाधी, सम अवस्थेला पोचलेला माणूस. पुढे जाऊया आपण. इथं माऊली पुन्हा समजावून आपल्याला सांगतायत. सिद्धी बुद्धी. बुद्धी म्हणजे ज्ञान. बुद्धी म्हणजे ज्ञान. ही बुद्धी कोण चालवतं? आपल्याला दिलेली बुद्धी कोण चालवतं? आपणच. आपण चालवतो का? कोण चालवतं बुद्धी? ईश्वरच चालवतो. पण आपण त्याला हाक मारतच नाही. माझी मीच बुद्धी चालव. पण माझी मी बुद्धी अज्ञानात कुठं चालवतो?
स्वार्थाकडे चालू. अज्ञानातली बुद्धी आपल्याला कुठं नेणार आहे? रामकृष्ण हरे राम. स्वार्थाकडेच घेऊन जाणार आहे. पण याच बुद्धीला जर शक्ती चिकटली ईश्वराची, नामाची तर ती बुद्धी प्रसन्न होते, ती बुद्धी स्वच्छ होते, ती बुद्धी पवित्र होते. आणि पवित्र होऊन बुद्धीनं ईश्वराचं नाम घेणं हे फार सिद्धी बुद्धी धर्म बुद्धीचे वैभव अन्य नाही. एकाकेशी राजे सकळ सिद्धी. सर्व सिद्धी प्राप्त होतात बुद्धीनं. पण ती बुद्धी कशी ठेवली पाहिजे आपण? हरिनामात. तेवढी स्वच्छ ठेवली. आणि मग बुद्धी स्वच्छ कशानं होईल आपली? हरिनामात. ईश्वराच्या नामानं. संसारात बुद्धी मलिन होईल, पण नामानं बुद्धी शुद्धच होणार. म्हणून ही बुद्धी जी आहे, अंतकरणातलं जे ज्ञान आहे, बुद्धीतलं जे ज्ञान आहे, जे मनातलं ज्ञान आहे, ह्या ज्ञानावर मायेचं आवरण आहे, अज्ञानाचं आवरण आहे. मग हे अज्ञानाचं आवरण आपण काढायचं कसं? कळते ना मी माझं बोलणं? हे अज्ञानाचं आवरण आहे. आपल्या बुद्धीमध्ये मला ज्ञान आहे, अंतकरणात माझे ज्ञान आहे, मनात बी ज्ञान आहे. पण माऊली सांगतात मनोमार्गे गेला तो कळलं. मग ह्या ज्ञानावर ईश्वरानं आवरण ठेवलेलं आहे अज्ञानाचं. मग हे अज्ञान मी काढायचं कसं? नामात त्यांनी शक्ती ठेवलेली आहे त्याची. आणि ती नाम जर आपण घेऊ लागलो, ती शक्ती त्या अज्ञानापर्यंत पोचते. अज्ञानाला काढून टाकायचं काम करतायत. अज्ञान दूर करणारी शक्ती नामात आहे ईश्वराची. मग नाम ज्या वेळेला मी घेऊ लागलो, त्यावेळेला माझं मन स्वच्छ होऊ लागतं, अज्ञान निघू लागतं, अंतकरण मलिन आहे ते संसारानं मलिन झालेलं स्वच्छ होऊ लागतं, बुद्धी स्वच्छ होऊ लागते. आणि मग ही बुद्धी मला कुठं घेऊन जाणार आता? ईश्वराच्या नाम. मला हेच मगाशी म्हणायचं होतं की मला ज्ञान आहे, पण जे स्वार्थाचं ज्ञान असेल तर ते अज्ञान आहे. म्हणून मी प्रत्येकात स्वार्थ रहित होणं, आसक्ती रहित होणं म्हणजेच पहिलं पाऊल आपलं परमार्थाला. आसक्ती रहित जोपर्यंत होत नाही तुम्ही, तोपर्यंत परमार्थ करू शकत नाही. एक माऊलींचं सांगणं आहे प्रामाणिकपणे. माऊलींना काय पाहिजे होतं या संसारातलं? संतांना या संसारातलं काय पाहिजे होतं? रामकृष्ण काय पाहिजे होतं? संपत्ती, धन, अमकं तमकं, घर बंगला, काहीच गरज नव्हती त्यांना. ते आलोय म्हणून मी ईश्वराच्या या संसारात का मी आलोय? त्याच्या कृपेनं मी इथं आलोय. मग त्यानं मला का पाठवलंय हे पहिल्यांदा मला उमगलं पाहिजे. कळतंय ना? स्वच्छ सांगतो, मला त्यानं इथं का पाठवलं हे संतांना उमगलंय म्हणून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. मला उमगलंय का अजून? मी इथं का आलोय ते? त्याच्या संसारात मला त्यानं का पाठवलंय? त्याचं ध्यान करण्यासाठी, त्याचं नाम. पण मी त्याचं नाम घेतो का? रामकृष्ण हरे. संसारी माणसाच्या मुखात त्यानं देह सुखालाच लाचावलेले आहेत. आणि देह सुखाला लाचावलेले जे आहेत ते संसार नेटानं करतात. कळतंय ना माझं वाक्य? नाही कळलं तरी तुम्हाला म्हातारपणात कळल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरे रामकृष्ण. कशासाठी देह? देह सुख म्हणजे नेमकं काय? मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला इथं घरात सगळं संसारातलं साहित्य पाहिजे. कशासाठी पाहिजे? नाही, मला हे कशासाठी पाहिजे? उद्याची जर तू काळजी करत असशील आणि आज जर सगळी टोपली भरून ठेवत असशील, उद्याचे काय? मग उद्याचं तुझं भविष्य काय आहे?
काय भरून ठेवलं ह्याच्यात? कळतंय ना? ह्याच्यात मी काय भरून ठेवलेलं आहे? बुद्धी तुला दिलेला आहे. बुद्धीचे 2 प्रकार माऊली आपल्याला सांगतायत. एक दुर्बुद्धी आणि दुसरी सद्बुद्धी. मग सतबुद्धी याचा अर्थ की ईश्वर हा सत्य आहे, संत महात्मे हे सत्य आहे, सत्पुरुष हा सत्य आहे. त्याच्या नामाला चिकटलेली बुद्धी ही सद्बुद्धी. कळतंय? ईश्वराच्या नामाला चिकटलेली ही सद्बुद्धी. हे आपल्याला कुठे घेऊन जाणार? संसारातून परावृत्त करणार. बरोबर? बघा, ऐकणाऱ्यापैकी 40-50च्या पुढे गेला असला तर ही वाक्य तुम्ही फार समजावून घ्या. कारण आता त्याच्या पुढं आपल्याला, आम्ही आता पश्चिमेला निघालोय, तर मी काय केलं पाहिजे? मरण सुद्धा टाळता माणसाला येतं. टाळता म्हणजे याचा अर्थ हसत आपणाला जाता येतं. पण हसत माणूस कधी जाईल? ईश्वराच्या ध्यानात असेल तर. तो धक्का देऊन यम त्याला घ्या, झगडून न्यायला येतील, हे होणार नाही त्याच्यात. मला काय म्हणायचं? विवळत माणूस जाणार नाही, तळमळत जाणार नाही, सहज गेला पाहिजे. सिद्धी बुद्धी धर्म सहज माझ्या जीवनात आले पाहिजे. कधी येतील? मी नामात जर असेल तर. इथं कुठपर्यंत आलो? रामकृष्ण. सद्बुद्धी झाली. हा, बुद्धीचे वैभव अन्य नाही. 2 प्रकार बुद्धी. 2 प्रकार. बरोबर. सतबुद्धी आणि दुर्बुद्धी. आता मी तुम्हाला, रावण हा किती विद्वान होता? त्याला दुर्बुद्धी झाली. का दुर्बुद्धी झाली? नो, केवढा विद्वान माणूस, सोन्याची लंका बनवलेला माणूस. आपल्याकडे काय आहे का तेवढं? मी फार कळवळ्याने सांग. म्हणून आत्मनिरीक्षण करा की आपल्याला नेमकं, मला सुख हवं असेल, समाधान हवं असेल, तर ईश्वराच्या नामाशिवाय ते कुठेही नाही, कुठंच नाही समाधान. त्याचं नाम घेऊन बघा, तुम्हाला अंतरात्म्याला समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे जाऊया. दुर्बुद्धी. एवढं सगळं असून सुद्धा दुर्बुद्धी का झाली? अज्ञान त्याचं गेलेलं नव्हतं. मग रामाच्या सीतेकडंच लक्ष गेलं. रामकृष्ण, रामाच्या हस्ते त्याला मारावं लागलं. किती वेळा संधी दिली रामकृष्ण. दुर्योधनाला सगळं राज्य मिळालं, पांडवांना मी काहीच देणार. ते उत्तराधिकारी आहेत का नाहीत? म्हणजेच हे माझं आहे आणि ते पण माझंच आहे. ही कुठली बुद्धी? कळतंय ना मला काय? ही दुर्बुद्धी झाली. आणि मग दुर्बुद्धी त्याला कुठे घेऊन जाते? 100 भावांचा नाश झाला. 5 टिकले का? धर्मानं चाल. कृष्णाला चिकटलेले होते, त्याच्या नामाला चिकटलेले होते. कळतंय ना? मी फार समजावून सांगतो. एखादा तरी उभा राहिला पाहिजे या रस्त्यावर चाल, म्हणून आपण सेवा करतो. रामकृष्ण. दुर्बुद्धी. दुर्योधनाला वडिलांनी नाही, त्याचं त्यानं कृष्णाने स्वतः मध्यस्थी केली. ऐकलं? मग ही दुर्बुद्धी कुठून आली त्यांना? बाबा, आम्ही संगत कुणाची करतोय याला फार महत्व आहे. रामकृष्ण. कुणाची संगत करतोय आम्ही? बुद्धी आपली तिकडच जाणार. राम. संसारी माणसाच्या जवळ बसला तर आपल्याला विषय कुठले निघतील? तुझं कसं, माझं कसं, तुझं किती, कसं आहे तुझ्या संसारात न, हाच विषय. आणि सत्पुरुष भेटला तर त्याच्याकडून सुद्धा संसारी माणसं आपल्या संसारातल्या प्रपंचातल्या अडचणी मांडण्यासाठी जातात, अडचणी सोडवण्यासाठी ते बसलेले नसतात. पुन्हा ऐका,
सावळं पांडुरंग जे विठेवर उभा आहे त्याच्याकडे तुम्ही एकदा भेटीला गेला आणि मागणं जर मागितलं तर ईश्वर म्हणतो मी ऋणी होणार नाही तुझ्या भेटीला. तुला काय पाहिजे ते जाण बाजूला हो. परत तुला यायचं असलं तर ये, नाही तर नको ये. कळतं ना. पण ज्यांनी ईश्वराला ऋणी केला, मागणंच नाही हो आमचं, म्हणजे ऋणी झाला. आणि मग ऋणी झाल्यावर ईश्वर कुठं जाणार? त्या दासाचा तो दास झाल्याशिवाय राहत नाही. कळतं ना मला काय म्हणायचं? संसारात कोणाकडूनही ऋणी होऊ नका. ऋण फेडण्याचा ज्या त्या वेळेला प्रयत्न करा, कारण ते ऋण फेडण्यासाठी परत तुम्हाला जन्माला यावं लागतं. परत 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 जन्माला यावं लागतं. आणि परत परत जर दुर्बुद्धीत आपण गुंतलो तर संसारात किती वेळा जन्माला यायचं आणि किती वेळा फजित व्हायचं, किती वेळा. म्हणून मिळालेला देह ईश्वराच्या कृपेनं मिळालाय. पण तो कशासाठी वापरला पाहिजे? त्याच्या नामासाठीच. प्रपंचातलं दुबळे पण घेऊ नका. आतमधले जे तुमच्या इंद्रिय आहेत, मन, अंतकरण, जी बुद्धी आहे, ती जर तुम्ही सामर्थ्यवान बनवली तर ते सामर्थ्य तुमचं बऱ्याच वेळेला समाज उपयोगी पडल्याशिवाय राहत नाही. आणि समाजाला ते दिसल्याशिवाय पण दाखवायचं काय कारणच नाही. रामकृष्ण सहज योगानं आलं तर ते घडत झालं. रामकृष्ण दुर्बुद्धी कंसाला झाली, बहिणीला आपल्या काय म्हणतात मेवण्या कैद केलं का? यांच्या पोटी येणारा पुत्र मला मारला. रामकृष्ण मला काय सांगायचं कळतं? मग यांना आपत्तीच होऊन द्यायची नाही. झाली तरी मी ठेवणार नाही, कारण मला पण तो चुकणार आहे का? दुर्बुद्धी त्याला झाली. पुन्हा मला कळवळ्यानं सांगायचं आहे, रावणाच्या जवळचा त्याचा भाव बिभीषण रामाकडे येणारी बुद्धी झाली. रामाकडे तो आला आणि राम बुद्धीनं त्याला कुठपर्यंत नेलं? रावणाचा बाकी वंश गेला सगळा. तरला कोण? तरले तरती हा भरोसा नामधारकाचा ठसा. कळतंय ना? नामधारकाचा ठसा एकदा तुमच्या अंतकरणावर पडला की तो तुम्हाला तारल्याशिवाय, पण तो मनावर ठसा उमटला पाहिजे. ईश्वर तो ठसा मारणार आहे. हा माझा आहे, माझा म्हटलं की विषय, मग तो कसाही वागा. पण तो कसाही वागत नाही. मला काय सांगायचं? रामकृष्ण नीतीला धर्माला तो सगळं आचरणात आणूनच पुढे जातो. तो सिद्धी बुद्धी धर्म सतबुद्धी, सत्याला धरून असणारी बुद्धी. मग पांडवांच्याकडे आपण येऊया. पांडव, तुम्हाला काय द्यायचं नसेल तर नका देऊ, नाही का? रामकृष्ण पण आमचा कृष्ण आम्हाला पाहिजे. सैन्य युद्धाच्या वेळेला सैन्य सगळे काय म्हणतात, मध्यस्थी केली कृष्णाने. कौरवांना समजावून सांगण्याचा प्रयत्न, थोडं तरी द्या. सगळं पृथ्वीवरचं राज्य तुमचं आहे, 5 गावं तरी तर सुईच्या टोकावरील जेवढी जमीन होईल तितकी सुद्धा मी देणार. ही कुठली लक्षण आहेत? चालवणारा बुद्धी कोण आहे? मग तो आहे. कळते ना मला काय म्हणायचं? स्वार्थानं बरबटलेली बुद्धी कुठं नेते माणसाला? विनाशाकडे घेऊन गेल्याशिवाय राहत नाही. मग या बुद्धीला स्वच्छ करायचं असेल तर ते ज्ञान ईश्वर प्राप्तीचं मिळवाय तर आपल्याला सत्संगच घडला पाहिजे. ईश्वराचं नामच आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. हिथं काय नाही हो आपलं, हिथं काय आहे आपलं? तुम्ही सांगा, आत्तापर्यंत आपल्या घरातले लोक काय घेऊन गेली इथलं? मी काय घेऊन जाणार आहे? आपण काय घेऊन जाणार आहे? मग संसार कुणासाठी करताय? जी सांग, कुणासाठी संसार? नको, इथलं काय तर न्यायचंच नाही आपल्याला, का न्यायचं आहे? आणि मग कुणासाठी आपण राखतोय?
फार महत्व. म्हणून सत्संग मिळाला पाहिजे. आणि सत्संग जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ईश्वराचं नाम येत नाही. आणि ईश्वराचं नाम मुखात येत नाही, त्याचं अंतःकरणात ध्यान होत तोपर्यंत त्याचं ज्ञान आपणाला होणार. नामात माणूस मुरला पाहिजे. नामातच भगवंत आहे. बिभीषणाची बुद्धी कुठे गेली? नाही मला राम. रावणाला आपल्या सख्या भावाला समजावून सांगितलं, आहे ते परत देऊन टाक, क्षमा माग आणि मोक्ष. नाही नाही नाही, मी तसं करणार. ही कुठली बुद्धी आहे? केलेलं कर्म जे मी आहे पाठीमागचं तेच बुद्धी आपल्याला करायला होते. पण आजचा दिवस जर ईश्वराच्या मी नामात घालवला, ध्यानात घालवला, केलेलं कर्म थोडं थोडं कमी व्हायचं. वाढवतोय मी काय आज? तरी प्रत्येकाला मला कळवळ्यानं विनंती आहे की उद्याचा दिवस माझा कसा गेला पाहिजे, तर मी आज काय केलं पाहिजे. मी जर ईश्वराच्या नामात चांगल्या कर्मात जर दिवस घालवला तर उद्याचा दिवस माझ्या आयुष्यात येणार कसा येणार? चांगला. आणि आजचा दिवस मी जर वाईट घालवला तर देवरशाचीकडे जायची काय गरज? तो हात बघून किंवा पंचांगणात बघून काय सांगणार आहे? आणि एवढं त्याला कळलं असतं तर 2 रुपये घेतलंच नसतं. राम त्याचा संसार चालू जेलमध्ये गेले. सांगणारा पण अज्ञानी, घेणारे पण अज्ञान. आम्ही कुणाच्या पाठीमागून चाललोय फार महत्वाचं आहे. आणि म्हणून तो जर सत्पुरुष असेल आणि त्याच्या पाठीमागून जर आपण चालत असू तर आपण कुठं जाणार? माऊली समजावून सांगतायत आपल्याला. समजा रेल्वेत तुम्ही बसला, फर्स्ट क्लासमधून कोण जातो, सेकंड क्लासमधून कोण जातो, कोण काय म्हणतात त्याला, जनरल ते सामान ठेवतात ते लगेचच्या ह्याच्या डब्यामध्ये जागा नाही मिळाली त्याच्यात बी घुसतो लोक. पण जो माऊली समजावून सांगतात आपणाला, ह्या गाडीला जोपर्यंत तुम्ही धरून आहात तोपर्यंत मुक्कामाला पोहोचला. गाडी सोडली तर तुम्ही नाही गर्दी आहे जाऊ द्या. तसं एकदा तुम्ही सत्संगाला जर चिकटला, ईश्वराच्या नामाला जर तुम्ही चिकटला, शेवटपर्यंत गाडी सोडायची. मग हे नाम आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे? ईश्वराकडे. कळतंय ना? आणि संसार आपल्याला कुठं घेऊन जाणार आहे? मी तुम्हाला जाग करतोय. कुठं घेऊन जाणार आहे संसार? कुठं जाणार? कळतंय ना फौज? संसार कुठं घेऊन जाणार आपल्याला? दाही दिशांना पळायला लावणार रामकृष्ण. आणि तुम्हाला मग दुःख दिल्याशिवाय तो राहत. संसारात सुखच नाही, देहाच्या सुखासाठीच माणूस पडतोय. रामकृष्ण हरे रामकृष्ण. हे कधी सोडणार तुम्ही? आत्मसुखाकडे कधी वळणार? रामकृष्ण हरे राम. सतबुद्धी. बिभीषण त्याच राज्यात राहत होता, त्याचाच भाव होता, पण त्याला सद्बुद्धी झाली, रामाचं दर्शन झालं. मला इथं समजावून काय सांगायचं आहे की सद्बुद्धी, बुद्धी आमच्याकडं आहे, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे आपणाला त्याचा निर्णय करून देते. तरी माणूस ते वाईटच का करतो? अज्ञानाचं आवरण त्याच्यावर पडलेलं आहे आणि केलेलं कर्म आहे. बरोबर. रामकृष्ण. उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो की जसं शरपंजरी पडलेले भीष्माचार्य, शरपंजरी पडलेले, अंग रक्त बंबाळ झालेलं आहे, अर्जुनाच्या बाणावर शरीर पडलेलं आहे. त्यावेळेला सगळे पांडव युद्ध जिंकून कृष्णाबरोबर आलेले आहेत आणि कृष्णाचं दर्शन घेऊन
धर्मराजा सांगतोय, कृष्णाला सांगतायत, मला हे रक्तरंजित झालेलं सिंहासन नको, मला राजाच नाही व्हायचं. माझ्या नातेवाईकांना आम्ही मारलं, माझ्या भावबंधातील लोकांना मी मारलं, माझ्या गुरुजनांना मी मारलं, सगळ्यांचा मी निपात केला. आम्ही किती राहिलो आता? कुणावर राज्य करणार? हे रक्तरंजित सिंहासन मला नको आहे. कृष्ण भगवान त्याला सांगतायत, जरा थांब, तुला तेवढं ज्ञान नाही, पण ज्याच्याकडे हे ज्ञान आहे त्याच्याकडे घेऊन जातो. मग शरपंजरी पडलेले भीष्माचार्य पांडवांना घेतलं, द्रौपदीला बरोबर घेतलं, कृष्णाला बरोबर आहेत, आणि घेऊन कुठं गेले? भीष्माचार्यांच्या. हा सुंदर दृष्टांत. बुद्धीचे वैभव. बुद्धी माणसाकडे कशी असली पाहिजे की आपल्यापेक्षा मोठं जास्त ज्ञान ज्याला त्याच्याकडे मला जाता. रामकृष्ण. अधिक ज्ञान आपण मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुठं बसलं पाहिजे, कुठं चाललं पाहिजे, कुणाची संगत मी केली पाहिजे, फार महत्वाचं आहे. जशी संगत तशी पंगत माणसाची. मला इथं काय सांग, संग कुणाचा करतो याला फार आहे. निघाले भीष्माचार्यांना हेच हवं होतं. मला उत्तरायण चालू झालेलं आहे, आता भगवंताचं मला दर्शन कधी होईल, आता मला जायचं आहे. आणि ह्याच कारण घेऊन चाललेले आहे कोण? योगेश्वर भगवान पांडवांना घेऊन चालले. तुम्हाला ते का कळवून देणारा एक माणूस आहे, त्याच्याकडे तुम्हाला घेऊन जातो. पण इकडे हे शरपंजरी पडलेले भीष्माचार्य कुणासाठी त्यांचं लक्ष कुठं आहे? मला भगवंताचं दर्शन उत्तरायण चालू झालेलं आहे, आता मी जायला मोकळा. पांडवांना घेऊन आलेले आहेत, द्रौपदीला घेऊन आलेले आहेत. भीष्माचार्याच्या पवित्र चरणाचं दर्शन घेतलं पांडवांनी, द्रौपदीने, आणि उभे राहिलेले आहेत बाजूला. भीष्माचार्यांनी मनोमन योगेश्वर भगवान कृष्णाला समर्पण केलेलं आहे. आता मी जायला तुझ्या दर्शनासाठी मी थांबलो होतो. त्यावेळेला कृष्ण भगवान मनातल्या मनात त्याच्या मनाशी बोलतायत, थांब जरा, अजून तुझं काम आहे. मला काय म्हणायचं? इच्छेनं जाणं आणि धरून नेणं फार. बद्ध जीवाला कोण येतं न्यायला? धरून नेतं. बद्ध जीवाला न्यायला कोण येतं? यम येतो. आणि देव कुणाला न्यायला येतात? यमाला सांगतात तुझा अधिकार तो नाही, मला तिथं गेलं पाहिजे. कळतंय ना मला? शेवटचा दिवस गोड व्हावा, आणि गोड होण्यासाठी मी काय केलं पाहिजे? संसार केला पाहिजे का परमार्थ केला पाहिजे? रामकृष्ण. नम्र राहायचं आपण, आणि जेवढं नम्र होता येईल तुम्हाला या संसारात, जो नम्र झाला, विनयानं वागला, सहनशीलतेनं वागला, तो मोठा झाला. रामकृष्ण. नम्र झाला भूता त्याने कोण दिल्या. त्यावेळेला धर्मराजाला पुढे केलं आणि म्हटले, सांग आता तुझा प्रश्न, तुला उत्तर मिळेल. धर्मराजा सांगतोय, तुमच्या सगळ्यावर मी बाण सोडले, नातेवाईकांना संपवलं, भावबंधांना संपवलं, गुरु, आणि हे रक्तरंजित सिंहासन मला नको आहे. त्यावेळेला भीष्माचार्य त्याला बोलू लागले ज्ञानावर. क्षत्रियाचा धर्म काय आहे? राजाचा धर्म काय? ब्राह्मणांचा धर्म काय? ओघानं अगदी हे ज्ञान त्यांच्या मुखातून वाहतंय. शूद्रांचा धर्म काय? हे सगळं समजावून सांगताना राजाचा धर्म काय? तुला चालून आलेलं राज्य आहे, सगळं तुला मिळालेलं आहे, का नको? मग समजावून, ज्ञानाचा ओघ चाललेला आहे. समजावून सांगताना द्रौपदीनं ऐकलं आणि ती हसली.
द्रौपदी हसली त्यावेळेला त्यांनी सांगणं बंद बंद केलं. थांबवलं. कोणी? भीष्माचार्य. भीष्माचार्य. द्रौपदीकडे लक्ष गेलं. द्रौपदीला विचारताय तू का हसलीस? हसलीस. काही बोलली नाही. अरे म्हटले मी अध्यात्मावर बोलतोय, बोलतोय. हा विनोद केला नाही. नाही. एकटीच तू हसल्यास. हसलीस कशी? विनोद असता तर सगळे हसले असते, सगळे असले पण विनोदानं मी बोललोय का? नाही. अध्यात्माचा ओघ ते ज्ञान माझ्या मुखातून येते बाहेर, आणि तू हसलीस. त्यावेळेला दर्शन घेतलं भीष्माचार्याचं, आणि ती बोलत्या, कोण? द्रौपदी माता बोलत्या, मी खरं बोलू का? खरं जर तुम्ही बोलले तर तुम्ही मला शाप द्याल. मग खरं बोलू का खोटं बोलू? ते म्हणले आत्ता मी जाण्याच्या तयारीत आहे. सगळ्या सुखदुःखातून आता मी मोकळा झालेलो आहे. राग द्वेष काही आता मनामध्ये नाही. माझं रक्त आता शुद्ध झालेलं आहे. कृष्णाच्या दर्शनानं मी शुद्ध झालेलो आहे. माझी बुद्धी शुद्ध झाल्या, अंतःकरण शुद्ध झालेलं आहे. कृष्णाला मिठी मारण्यासाठी मी आता सज्ज झालेलो आहे. आणि तू काही मला बोललीस तरी माझा क्रोध मला जाग करणार नाही. काही बोल, पण सत्य सांग. मग त्यावेळेला ती बोलते की ज्या वेळेला मला दुर्योधनानं, दुःशासनानं माझी विठंबना करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेला तुम्ही सगळे शूरवीर पुढं बसलेला होता. बरोबर? पांडव माझे शूर, दुनियेला भारी, ते बरं, पण मान खाली करून बसले. तुम्ही सुद्धा त्यात होता. आता तुमच्या मुखातून हा गंगेचा जो ओघ निघतोय, ज्ञानाचा जो, त्यावेळेला तुम्ही कुठं होता? समोरच होता. मग तुम्ही त्यांना का रोखू शकला नाही? हे ज्ञान कुठून आलं तुम्हाला? रामकृष्ण. त्यावेळेला भीष्माचार्य त्यांना समजावून सांगतायत, दुर्योधनाचं अन्न मी खाल्लं, दुर्बुद्धी झाली. दूषित अन्न माणसानं खाऊच नये, ते बादल्याशिवाय राहत नाही. कळतंय ना? जरा दोन प्रकारचा शब्द आहे. दूषित अन्न हानिकारक, आणि दुर्बुद्धीनं जो ज्यानं कमवलेला आहे त्याचं खाल्लेलं सुद्धा आपल्याला बादल्याशिवाय राहत. दूषित अन्न सुद्धा बाधतं, आणि दुर्बुद्धीच्या माणसाचं सुद्धा अन्न बादल्याशिवाय. ती दुर्बुद्धी मला होती. मला ज्ञानाचा निवाडा करण्याचा अधिकारच नव्हता. तो अधिकार मला प्राप्त, त्या योग्यतेचाच मी नव्हतो की त्यांना रोखू शकेल. त्यांना माझ्याकडे ताकद होती तेवढी, पण माझी बुद्धी तेवढी पवित्र नव्हती. ती निर्णय करू शकत नव्हती. त्या निर्णयाच्या योग्यतेची ती झाली. पण आज अर्जुनाच्या बाणांनी दुर्योधनाचं खाल्लेलं रक्त सगळं निघून गेलं. दुर्योधनांचं खाल्लेलं जे दुर्बुद्धीनं खाल्लेलं होतं ते सगळं रक्त निघून गेलेलं. आता मी ताजातवान, आता रक्त माझं शुद्ध आहे. ईश्वराचं नाम घेणारं रक्त आहे. बुद्धी सुद्धा त्याच्या चरणावर माझी आहे आता, आणि आता मला आनंदानं जायचं आहे. त्यावेळेला त्या बुद्धीमध्ये माझा योग्यता, आणि म्हणून तुझं सत्यवचन मला आज कडू लागत आहे, कारण त्या लायकीचाच मी नव्हतो. त्या कशामुळं? त्या दूषित अन्न खाल्ल्यामुळे. रामकृष्ण. अन्न कुणाचं खावं हे सुद्धा माणसाला कळलं पाहिजे. रामकृष्ण हरे रामकृष्ण. काय म्हणतात त्याला? सोमवार आपण पाळतो. सोमवार पाळतो म्हणजे काय करतो? काय खायचं नाही? रामकृष्ण. सोमवार शक्यतो आपण पाळतो. सोमवारात आपण काय पाळायचं? वशाट घरात आणायचं, काय म्हणायचं?
रामकृष्ण. कशासाठी आपण खातोय हे? न खायचं कशासाठी? त्याला शक्ती यावी म्हणून फार महत्वाचं मी बोलतोय. आणि लागलं तरी हरकत नाही, पण कसं आहे, मी काय करतोय, काय खातोय, काय बघतोय, मी काय करतोय याची जाणीव मला झाली पाहिजे. दुसऱ्याला कापून माझं शरीर त्याला खाऊन वाढवायचं आहे का मला? मला हे शरीर वाढवायचं आहे का? कशासाठी वाढ? आणि ते खाऊन मग मी रावणच होणार आहे का? सद्बुद्धी येईल? सद्बुद्धी येईल का आपल्याकडे? कधीच येणार नाही. आणि म्हणून सात्विक आहार जर मी खाल्ला तर माझं रक्त कसं होईल? सात्विकच होणार आहे. आणि मग हे सात्विक रक्त मला कुठं घेऊन जाणार आहे? सत्य. भगवंताकडेच मला. म्हणून सात्विक आहार पहिल्यांदा झाला पाहिजे, तर तुम्हाला परमार्थ कळू लागेल. आहार जर बरोबर नसेल, आठवड्यातला सोमवार पाळायचा तेवढंच, मग दुसऱ्या दिवशी आंघोळ करून आम्ही झालो तर असं होऊ शकतं? रामकृष्ण हरी. माणसाचं हे खाणं नाहीये. लोकांना का कळ, मग हे अज्ञान त्याला नको ते करायला हवं. अज्ञान त्याच्याकडे घेऊन जातं. मग अज्ञान म्हणून बुद्धीचे प्रकार परत पुन्हा गीतेनं आपल्याला सांगितले. रजोगुणी बुद्धी, तमोगुणी बुद्धी आणि सत्वगुणी बुद्धी. सत्वगुणी बुद्धी सत्याला धरून चालते. रजोगुणी बुद्धी आंधळ्यासारखी, दुर्योधनासारखी, रावणासारखी. रजोगुणी आंधळ्याला दिवस आणि रात्र सारखी, तसं रजोगुणी माणसाला रामकृष्ण. तो आंधळाच झालेला असतो. रजोगुणी माणूस आला, येऊ द्या सगळं माझंच आहे, रामकृष्ण. तमोगुणी बुद्धी धर्म अधर्मालाच धर्म मानते, कधीही चांगलं करू शकत नाही. मला काय सांगायचं, अधर्मालाच ती धर्म मानते आणि पुढे घेऊन जाते. असा माणूस पुढे जाईल. मी फार आपलं तुम्हाला कळवळ्यानं सांगतो, कुणाला जागे व्हायचं असलं व्हा. आणि हे आयुष्य फार थोडं दिलेलं आहे. कलियुगातलं आपल्याला हे मनुष्य देह मिळालेला आहे. कलियुगामध्ये आपल्यावर ईश्वराने या जीवावर कृपा केलेली आहे. आणि कलियुगामध्ये मला मनुष्य देह देऊन त्याच्या या संसारात पाठवले, तर मी कसं राहिलं पाहिजे? रामकृष्ण. कलियुगे उद्धार हरी नाम आहे. वाल्मिक महाराज वाटमाऱ्या करणारा, दरोडे घालणारा, प्रत्येक माणसाचा जीव घेणारा, थोडा वेळ संतांच्या सानिध्यात आला, नारदांच्या सानिध्यात आला. गेल्या वेळेला झालेला आहे. नारदजींनी त्याला जागं केलं, मला मार, पण माझ्याकडून काय मिळणार आहे तुला? काहीच नाही माझ्याकडे. मारून काय होणार मला? मला मारून काय होणार? पण तू करतोस हे चांगलं नाही. कोण सांगते? संत महात्मे सांगतात. आणि संतांचा सहवास मिळणं हे बुद्धीला फार महत्वाचं आहे. मग चांगलं वाईट तिला कळू लागतं. चांगला वाईटाचा निर्णय घेऊ शकते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मला काय सांग राम. मग बुद्धी चांगल्या वाईटाचा निर्णय कधी घेईल? हे चांगलं आहे, हे वाईट आहे. हे वाईट आहे रावणाला कळतंय, कंसाला कळतंय हे वाईट आहे, दुर्योधनाला कळतंय हे वाईट आहे. पण मग मी ते का करतोय? स्वार्थ माणसाचा आहे. आणि स्वार्थ त्याला आंधळा करतो. काय खावं, काय प्यावं, काय करावं ही बुद्धी बरोबर आपल्याला निर्णय का देत नाही? खाणं आपलं व्यवस्थित नाही. कळते ना? मग पुढे जाऊया. मग भीष्माचार्यांच्या मुखातून ही जी ज्ञानगंगा बाहेर आली,
ती ज्ञानगंगा ऐकल्यावर ती हसली, हसल्यावर सगळं थांबले आणि मग त्यावेळेचा निर्णय त्याने केला की त्या योग्यतेचा मी त्यावेळेला नव्हतो. पुढे जाऊया. रामकृष्ण. आत्ता मला योगेश्वर भगवान कृष्णाचं दर्शन झालं. जे पाहिजे होतं ते मला मिळाले. पांडवांना घेऊन येणारा कोण आहे? कृष्ण. कृष्ण कुणासाठी आलाय? भीष्माचार्य. रामकृष्ण. तो उत्तराने येऊन चालू झालेला आहे. पण मला काय सांगायचं आहे, तुमचं आमचं जाणं सुद्धा सहज झालं पाहिजे. आणि सहज होण्यासाठी ईश्वराचं नाम मुखामध्ये. तुम्ही एवढं आयुष्य आपण जगायचं आहे ते शेवटचा दिवस गोड करण्यासाठी. ईश्वरानं मला जे आयुष्य दिलंय ते कशासाठी? तुझा शेवटचा दिवस गोड तुला करून घ्यायचा आहे. मग तो गोड करून कसा घेता येईल तुला? नामात माझ्या राहिला पाहिजे, माझ्या ध्यानात आणि ती वृत्ती बनण्यासाठी तुला शाकाहारच केला पाहिजे. मला काय म्हणायचं, रक्त अगोदर शुद्ध कर. शुद्ध केल्याशिवाय तुला इकडे जाता येणार. मला काय सांगायचं कळूया. म्हणून माऊली पुन्हा आपल्याला उत्तरार्ध घेऊ सेवेचा समजावून सांगतायत. या कलियुगामध्ये मनुष्य जन्म मिळणं भाग्याचं आहे. मनुष्य देह मिळणं भाग्याचं आहे. आणि मनुष्य देह मिळाल्यावर सत्संग मिळणं महाभाग्य आहे. सत्संग मिळणं, मनुष्य जन्म मिळाला त्याची कृपा झाली, पण मनुष्य देह मिळून सत्संग मला मिळाला का, हे महाभाग्य आहे आपलं. रामकृष्ण. आणि हे महाभाग्य सुद्धा आपल्याला मिळालंय. मग तो सत्संग आपला टिकला पाहिजे. तो सत्संग मला टिकवला पाहिजे. तो सत्संग मला वाढवला पाहिजे. आणि मी इकडं सन्मुख करते. आणि हे सन्मुख करण्यासाठी हेच माझं खरं परम भाग्य आहे. जन्माला येणं मनुष्य म्हणून भाग्य आहे. सत्संग मिळणं हे माझं महाभाग्य आहे. पण तो टिकून मी इकडं सन्मुख होणं हे माझं परम भाग्य आहे. आणि हे भाग्य आपणाला मिळवता आलं पाहिजे. कधी मिळेल आपल्याला? रामकृष्ण. संतांना लोक मानतच नाहीत. थोडा आपण इकडे विचार करूया. संतांना लोक का मानत नाहीत? हाताच्या बोटावर मोजणारे संत होऊन गेले. समाज दुसरा कसा आहे? 99% संसारी माणसं आहेत. आणि संतांना मानणारे फार कमी. परमभाग्यावर पुढे जाऊया आपण. परमभाग्य आता आपल्याला सन्मुख झालेला ईश्वराकडे. तिकडच मला या देह सुखामध्ये किती वेळ रमायचं आहे आपण. संसारातलं देहसुख आपण आता मिळवत आलेलं आहे. आता मला माझ्या खऱ्या भाग्याकडे जायचं आहे. बघा, म्हणून देहाला विसरून ईश्वराला स्मरून त्याचं नाम जर आवडीनं मी घेत गेलो तर तो माझ्यापासून लांब नाही आहे, तो जवळ आहे. म्हणून मला काय सांगायचं, हा सत्पुरुषांच्या ठिकाणी जो सावध होऊन आलेला ईश्वर आहे, सत्पुरुषांच्या तो बरोबरच असतो. आणि सत्पुरुषांनी आपलं हे साधन त्याचं ज्ञान घेण्यासाठी योग्य बनवलेलं असतं. कळतं? ज्या वेळेला आपण ते ज्ञान उचलण्यासाठी, माऊलींनी दिलेलं ज्ञान उचलण्यासाठी हे दिलेलं साधन त्या योग्यतेचं मी बनवलं पाहिजे. आणि त्या योग्यतेचं बनवण्यासाठी नाम माझ्या मुखात आलं. कळतंय ना? फार परिवर्तनशील विचार आहे. शहाणा तो धनी घेतोय. घेणारा कोण हा विचार आहे. संसारात लय रममान होऊ नका. एक दिवस मला जाणं आहे
संसार सोडणं आहे. एक दिवस मला जायचं आहे ना, मग मी कसा गेलो पाहिजे? गोड झाला पाहिजे शेवट. आणि गोड होण्यास सहज मला जाता आलं पाहिजे. रामकृष्ण सहज जाण्यासाठीचा आजचा 8 तास आहे. रामकृष्ण हरी राम. सिद्धी बुद्धी कुठं आलं? ह्याच्यावरच होतं, नामावर होतं. संतांची संगत. संतांची संगत. मग संतांना ओळखणारी लोक किती आहेत? गोंदवलेकर महाराज म्हणतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात, मला तुम्ही ओळखलं का? ओळखलं का? तुकाराम महाराजांना आपण ओळखलं का? माऊलींना आपण ओळखलं का? मग ओळखण्या इतपत बुद्धी जर झालेली नसेल तर आपण जाणार कसं? रामकृष्ण. माऊली माझा म्हणणार कसे आपल्याला? कधी म्हणेल? त्या योग्यतेचं मी झालं होतं. मग त्या योग्यतेचं होण्यासाठी नीतीनं मला वागलं पाहिजे, धर्मानं मला वागलं पाहिजे, धर्म मी आचरणात आणला पाहिजे. आणि धर्म आचरणात आणून तसे माझी काय म्हणतात त्याला आचार विचार उच्चार तसा माझ्याकडून घडला पाहिजे, तर मला माऊलींच्याकडे जाता येईल. रामकै सगळेजणच माऊलीला माझे म्हणतात, माऊली माऊली माऊली. पण माऊली कुणाला म्हणते? माझा. सर्वांनाच माझा म्हणते? रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. गेल्या वेळेला मी उदाहरण दिलं होतं एक, की जसं लहान मुलाला देव स्वरूप असतं, ते सगळीकडेच बघतं, कुठल्याही त्याच्या म्हणतात मनाच्या पडद्यावर भाव नसतो, सगळं त्याला सारखंच दिसत असतं. मग त्या मुलाला, लहान मुलाला आई नटवते, आंघोळ घालते. त्याला कशासाठी आई नटवते? कशासाठी नटवायचं त्याला? न लहान मुलाला नटवायचं कशासाठी? दुसऱ्याने त्याला घ्यावं म्हणून. त्याच्या नाकातनं शेंबूड येतोय, सगळं रंग भरलेला आहे, तर त्याला आईशिवाय कुणी घेणार? कळतंय ना मला? कळतंय. आईशिवाय, आईला किती आपलं मेकूड बिकूड भरलेलं असलं तरी आई त्याला पटकन उचलून घेत. गालावर शेंबूड असला तरी मुका घेणार, पण दुसरा घेणारा? समाजात आम्ही नटून थटून वागतो, कुणाला दिसावं म्हणून. नटून थटून जातो की आम्ही, पण कुणाला मी दाखवतोय? मी कुणाला दाखवतो? चांगले व्यवस्थित कपडे वगैरे घालून. तुकाराम महाराज म्हणतात, नाही, ह्यानं मला संपन्न व्हायचं नाही, भौतिकतेनं मला संपन्न व्हायचं नाही, मला ईश्वराच्या धर्मानं त्या गुणानं संपन्न व्हाय. माझी अतींद्रिय आहे, मन आहे, अंतकरण आहे, बुद्धी आहे, ती सामर्थ्यवान बनवायची आहेत. मग ती सामर्थ्यवान कशानं होतील? ईश्वराच्या नामानं. मला काय आतमधूनच मला ते सामर्थ्य मिळालं पाहिजे. बाहेर अंगी आपल्याला भौतिकतेनं जगायचं नाही, मला ईश्वराच्या जवळ जायचं. गोंदवलेकर महाराजांच्याकडे एक माणूस होता, सदाचरण करणारा माणूस, चांगलं आचरण पण संतांना मानत नव्हता. आलं लक्षात? म्हणून मी सांगतो, शेवटचा तुमचा आमचा दिवस गोड व्हावा. आणि जे आमच्यातून गेलेले आहेत त्यांना बरं कधी वाटेल? त्या जीवाला. आमच्यातून जे निघून गेलेले आहेत, जे माझे होते ते निघून गेले, त्यांना बरं कधी वाटेल? त्यांना माझ्याकडून आनंद कधी मिळेल? लोकांना जेवाय घातल्यावर, लोकांना काय दिल्यावर त्यांना आनंद मिळेल? का ते जे खात होते ते त्यांच्या पिंडावर ठेवल्यावर त्यांना आनंद मिळेल? आपणच बोलूया की त्यांना आनंद कशानं होईल? काय दिल्यावर त्यांना? काय काय लोक तर मला वाटतं ते ह्याच्यावर दारू सुद्धा ठेव, कारण हा दारू पित होता म्हणून दारू ठेवायला. मग त्याला ते बरोबर वाटतंय का? तो जीव आहे, हा देह संपला,
जीव हा अमर आहे. त्या जीवानं नाम नाही घेतलेलं, पण ते नाम मी आज त्याच्यासाठी गातोय, त्याच्यासाठी घेतोय. त्याला आनंद मिळावा म्हणून लाडू वाटून त्याचा आनंद होणार नाही. काय मला सांगायचं, जेवण देऊन आनंद होणार, भुकेलेल्याला द्या आशीर्वाद देऊन जा. रोज लाडू खाणाऱ्याला लाडू बरा वाटेल का? रोज त्याच्यात ते चवीच काढणार, जरा हे जास्त आहे, हे रामकृष्ण हरे राम. ज्याचा त्याचा धर्म ओळखून आपणाला ते देतात. एकनाथ महाराजांनी वाटेने जाताना आपल्या वडिलांचं श्राद्ध घालत होते, आणि वडिलांचं श्राद्ध घालताना सगळे जे भिकारी लोक रस्त्यानं एवढा सुगंध येत होता त्या अन्नाचा, झालेला विषय अन्नाचा सुगंध. त्यावेळेला रस्त्यानं जाताना ते लोक विचार करतात, एवढं आमच्या भाग्यात नाही, खाऊसं वाटतंय पण आम्हाला देणार. तर जातात हे सगळं ब्राह्मणांचं नशीब आहे. केवढं त्यांना रोजच्या रोज चांगलं चांगलं पाची पक्वानं, आपणाला ते खाता येणार नाही, आपणाला ते मिळणार नाही. हे शब्द एकनाथ महाराजांनी ऐकले आणि म्हटले, चला अन्न तयार आहे, तुम्ही सगळेच या जेवायला. घरी तुमच्या कोण कोण आहे त्यांना बी घेऊन या. हे कुठलं काम? ज्याला मिळालेलं नाही त्याला देणं. रामकृष्ण हरे राम. जो उपवास आहे त्याला तू 2 घास जेवण तर तो आशीर्वाद देईल. पण रोज खात. ब्राह्मण नाराज झाले. ब्राह्मण का? की आमच्यासाठी बनवलेलं अन्न तर आमची त्यांच्या पहिल्या पंक्तीला भिकारीच बोलवायचं. आम्ही तुमच्याकडे जेवायला येणार. ज्याच्या घरी श्रीखंड्या बनवून स्वतः साक्षात ईश्वर राबत होता, हे त्यांनाही कळलेलं नव्हतं, आणि लोकांना तर कळण्याचा काय अनुभवच नाही. श्रीखंड्याने हे शब्द ऐकले. कोण म्हटले, नाही उद्या जेवायला येत असले तर मी सगळी पात्र वाटतो. कुणासाठी तुम्ही अन्न बनवलंय? पितरांसाठी, तुमच्या. मग त्यांना हाक मारा, चला म्हटले जेवायला. श्रीखंड्याने त्यांचे वाडवडील सगळे जेवायला आणले. ब्राह्मण लोक अशी बघतायत बाहेरून की जेवायला नाही येणारे, संताप व्यक्त. थोडक्यात मी सांगते, हे बघतायत करायला का माझा बी आजोबा आहे, तुझा बी आजोबा आहे, सगळे एकनाथ महाराजांच्या घरी. मग ही शक्ती कुणाची आहे? ज्यांच्या घरी विठ्ठलच राबतोय त्याला पित्र आणायचं कुठलं? म्हणून ह्या पित्रांना आनंद कशामुळे होईल? ईश्वराच्या नामामुळे. नामच घ्या तुम्ही, आणि नाम जिथं तो जीव आहे तिथं हे नाम पोचल्याशिवाय आपण बाकीचं केलेलं गबाला दिलेलं पोचत नाही. का पोचेल? नाम त्याला तिथपर्यंत पोचल्या, कुठल्याही कुडीत असू द्या. पण तुम्ही घेतलेलं, ज्याच्या नावानं मी करतोय, ईश्वराचं नाम घेतोय, ते नाम तिथपर्यंत पोचतं, त्याला आनंद देण्याचं काम करतं, समाधान देण्याचं काम. मग आपल्याला त्या जीवाला समाधानच द्यायचं आहे. रामकृष्ण हरे राम. आता आपण म्हणतो की मेलेल्या माणसाच्या जवळ उभं राहून की आमचं सगळं मंडळ तुमच्या दुःखात असतं का सहभागी? आपण म्हणतो नुसतं की आमचे सगळे गावातले हे मंडळ सगळे तुमच्या दुःखात, तुमच्या दुःखाचा डोंगर कोसळलाय, आम्ही सुद्धा तुमच्या असतो. आपण समाज. रामकृष्ण रामकृष्ण ह्याच्यात लय गुंतायचं नाही आपण. रामकृष्ण ईश्वराचं नाम, आणि ते नाम त्याच्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. कारण नाम सगळं व्यापक आहे. राम ही सगळी शक्ती त्याची आहे. भगवंत त्याच्या नामामध्ये उभा आहे. मग त्या जीवापर्यंत हे नाम का पोचणार नाही? सांगतो गोंदवलेकर महाराज. सदाचारानं वागणारा माणूस, पण संतांना ओळखत नव्हता. रामकृष्ण गोंदवलेकर महाराजांची निंदा करायचा मागाऱ्या. त्यांचा एक मित्र होता, पण तो गोंदवलेकर महाराजांचा शिष्य होता, आणि त्याच्याकडेच गोंदवलेकर महाराजांची तो निंदा करायचा.
निंदा करून जा. एक दिवस गोंदवलेकर महाराजांनी त्यांचं अंतर्ज्ञानानं ओळखलं. त्याच्या घरी गेले. हा बी तिथं आला. तो उलट सुलट बोलू लागला. बरं म्हटलं ठीक आहे. सदाचार तुझा बरोबर आहे, तू चांगला आहेस, तर तू एक काम कर, दिवसातून एकदा ईश्वराचं नाम घ्यायचं. एकदाच घे. तुला जास्त वेळ, तुला ज्या वेळेला वेळ मिळेल त्यावेळेला नाम घे. ऐकताय ना सगळे? बघा किती वेळेला नाम घ्यायला सांगितलं? एकदाच नाम घे. तुझं सगळं आचरण चांगलं आहे, पण नाम नाही तुझ्याकडं. ईश्वराचं ध्यान एक वेळेस नाम घे. आणि तो नाम घेता घेता आजारी पडला. सगळे उपचार करून झाले. मग त्यांना गोंदवलेकर महाराजांची आठवण, तिकडे गेलं पाहिजे. मला माझी जायाची वेळ जर झाली तर मी कुणाचं ध्यान केलं पाहिजे? मग कुणाचं ध्यान केलं पाहिजे? अंथरुणावर पडलेला जीव माझा मुंबईला लोक आहे, तो आला पाहिजे. कशासाठी? तो सोडवणार आहे का? हे अज्ञान, हे संसारी जीवाचं मन जिथं रमलंय ते त्यालाच हाक मारणार. पण ज्याचं मन ईश्वराला जोडलेलं आहे ते कुणाला हाक मारणार? राम सदाचारानं नाम दिलं, तेवढं एक नामानं गोंदवलेकरांच्याकडे त्याला गेला. ते नाम त्या माणसाला गोंदवलेकर, नाही हो माझा अंतकाळ आता आलेला आहे, मला वाटत नाही या आजारातनं बरा, पण तुमच्या मांडीवर माझा जीव जावा अशी माझी अपेक्षा आहे. काय म्हणतो? रामकृष्ण हरी. गोंदवलेकर महाराज म्हटले, माझ्या मांडीवर तुझा जीव जाऊ दे, पण नामस्मरण तू करतोस ना. अहो आत्ता म्हटले मी नामात मुरलोय. तुम्ही एकदा घ्यायला सांगितलं, पण मी अखंड ना. मग माझ्या रामाचं ध्यान कर, माझ्या रामाचं नाव घे, आणि त्यांची काय म्हणतात आराधना कर. त्यांच्या तीर्थाचं तू चरण धुवून पाणी पीत जा, ते तीर्थ घेत जा, बरं वाटेल तुला. रामकृष्ण. संत महात्मे टोटली सगळं सांगत नाहीत. तू हे फक्त करू नको एवढंच सांगणार. ते का करू नको ते तुमच्या जीवनात येणार. रामकृष्ण. त्याला समजावलं आणि मग त्याला नदीवर नेलं. दोघांची चर्चा झाली की आता या आठवड्यात तुला जाणं आहे. मग तू कसा गेला पाहिजेस? त्या माणसाला सांगतायत सदाचारी, आठवड्यात तुला जाणं आहे, आता हा देह तुला ठेवावा लागेल. मग तू कसा ठेव? आणि मग रामाला मिठी मारली त्याने. आता सहज नेणारा तू आहेस तुझं. आता मग एक आठवड्यात मी जाणार म्हणजे मी कुणाचं ध्यान करेन? कुणाचं ध्यान करेन? no, ध्यान कुणाचं करेन? कृष्ण. कुणाचंच ध्यान होणार नाही. बायकोचं होणार नाही, मुलाचं होणार नाही. काय म्हणतात, घरातल्या कुटुंबातल्या संसारातल्या कोण. आता मला नेणारा कोण आहे का होईल? त्यांनी ध्यान करायला सुरुवात केली आणि मग म्हटले, आता तुला माझी मांडी योग्य आहे. नामात तू मुरलास ना, आता तुझं ध्यान कुठं आहे? फक्त राम. आणि कधी मी राम म्हणतोय ह्याच्याकडे तो चाललेला आहे. मला काय? आणि मग त्या मांडीवर सहज गेला तो राम म्हणत. शेवटचा दिवस तुमच्या आमच्या जीवनातला कसा शेवटचा दिवस? म्हणून मी तुम्हाला अगदी कळवळ्यानं सांगताना सांगत असतो की आपला हरिपाठ असेल, आपलं नामस्मरण असेल, ज्ञानेश्वरीतली एखादी ओवी असेल, त्यावेळेला आपण उत्साहानं तिथं गेलं पाहिजे. उत्सव मला साजरा करायचा असेल आणि उत्साहच माझ्याकडे नसेल तर मला माऊलींना भेटायचा आहे, तर तो उत्साह माझ्याकडे असलाच पाहिजे. तो उत्साह जर माझ्याकडे नसेल तर माऊली आपला म्हणतील का? रामकृष्ण. म्हणून आजच्या सेवेनं मला इतकं सांगायचं आहे की कुणासाठी सेवा?
त्यावेळेस आमचं उद्या हा, आहे. उद्याचा कमीत आहे. उद्या आपल्याला वेळ नाही. त्यांना समाधान वाटावं म्हणून सेवा. म्हणून फक्त त्यांना समाधान जर द्यायचं असेल तर नाम तुम्ही घ्या. तुम्ही 5 मिनिटं ध्यान करा आणि त्यांना नाम घ्या. आणि हे माझं नाम त्या जीवात्म्याला आनंद देण्यासाठी मी घेतोय, समाधान देण्यासाठी. बघा ती कुडी कुठल्याही कुडीत असू द्या, तो जीव त्याला समाधान ते दिल्याशिवाय, कारण हे इकडून नाम आलेलं आहे रामकृष्ण. आणि हे सात्विक नाम त्याला लगेच चिकटल्याशिवाय. मला काय म्हणायचं, आजची जी सेवा आहे, सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठे आले, प्रपंच निवाले साधू संगे. देहाला विसरून आणि ईश्वराचं स्मरण करून देवाच्या नामामध्ये समाधी लागून मला माझं जीवन जगायचं आहे. कसं जीवन जगायचं आहे, ह्या देहाला सुद्धा विसरला. मग देहाला जर विसरलो तर याच्या सुखाकडे आपण जाऊ का? मला क्षीण होत जायचं नाही. आता मला ही शक्ती वृद्धिंगत करायची आहे, ही शक्ती मला वाढवायची आहे. मग शक्ती कशी वाढवणार मी? नाम साठलं पाहिजे. नामानं शक्ती वाढते. म्हणून माऊलींना इथं सांगायचं आहे की जो साधक ईश्वराच्या नामातीच ज्याला समाधी लागलेली आहे, ईश्वराच्या नामातच जो मग्न झाला, हा करता काम करायचं असं नाही. धर्म आपल्याला काय सांगतोय की तुझं कर्तव्य काय आहे, कर्तव्य मी पार पाडलं पाहिजे. मला काय म्हणायचं, माझं कर्तव्य काय? आता मनुष्य देहात मी आलेलो आहे, ईश्वराला ओळखणं, त्याचं नाम घेणं, हे मला पहिल्यांदा उमगलं पाहिजे. आणि मी जे करतोय ते सत्य बनवून मला करता आलं पाहिजे, सात्विक होऊन मला करता. माझं आचरण कसं असलं पाहिजे? शुद्ध. मग शुद्ध आचरण कसं होईल? ईश्वराच्या नामात. मला काय, माऊली माझ्या आहे, ज्या वेळेला मी म्हणतो त्यावेळेला त्या योग्यतेचं मी बनलं पाहिजे. ती माझी म्हणून चालेल का? त्यांनी माझं म्हणण्यासाठी माझा अट्टहास आहे, आणि तो अट्टहास मी जपला पाहिजे, केला पाहिजे. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. प्रपंचात माणूस जो रम्मान झालाय तो निवणार कुठं? त्याला समाधान कुठं मिळणार आहे? प्रपंचात समाधान देणारच नाही. मग त्याला समाधान कुठं मिळेल? ईश्वराच्या नामात. मग ईश्वराचं नाम कुठं मला मिळेल? संतांच्या ठिकाणी. मग संतांचा देह ईश्वराच्या ज्ञानासाठी त्यांनी योग्य केलेला असतो, त्याची साठवणूक केलेली असते, नामाची साठवणूक केलेली असते. नामानंच त्यांचा देह भरलेला असतो. आणि नामानं देह भरून ज्ञानानं देह भरल्यामुळं माऊली त्याला आपला म्हटल्याशिवाय. साक्षात्कार माणसाला कधी होतो? संसारी माणसाला पडणारी स्वप्न कशी असतात तुम्हाला मला माहितीच आहे. पण आत्मसाक्षात्काराला कुठली स्वप्न पडतात? देवाची स्वप्न. देवाला सोडून तो जातच नाही. रामकृष्ण. संसारी माणसाला नको ते पडेल, मन त्याचं भटकत असतं. मला काय म्हणायचं, म्हणून प्रत्येक वेळेला मी सांगतो, संसार 10 दिशांना तुम्हाला पळवत नेतो आणि कुठंच तुम्ही पोचत नाही. आणि परमार्थ एका दिशेला सांग. मग एका दिशेला मी कसं गेलो पाहिजे? मला सत्संग मिळाला पाहिजे. प्रापंचिक माणूस, त्याला समाधान कुठं मिळेल? तो निवणार कुठं? त्याला आनंद कुठं मिळेल? त्यानं कुठं गेलं पाहिजे? सिद्धी बुद्धी धर्म जिथं आलेले आहेत, जिथं मिळालेले आहेत, आणि जो नामात मग्न आहे, जो नामाचीच ज्याला समाधी लागलेली आहे आणि सहज ज्याला सिद्धी बुद्धी धर्म मिळालेले आहेत, अशा ठिकाणी गेल्याशिवाय त्याच्या मुखात नाम येणार नाही. प्रापंचिक माणसाच्या मुखात नाम कधी येईल? त्याला सत्संग मिळाला तर. आणि ते नाम कधी वाढत जाईल? त्यानं सत्संग टिकवला तर.
आणि तो टिकून तो सत्संग जर त्यानं वाढवला तर तो ईश्वराकडे सन्मुख झाल्याशिवाय. आजच्या सेवेनं मला इतकंच सांगायचं आहे, सिद्धी बुद्धी धर्म ज्या ठिकाणी आलेले आहेत तो सत्पुरुष असला पाहिजे, तो संत असला पाहिजे आणि अशा संतांची मला भेट झाली पाहिजे, त्यांची संगत मिळाली पाहिजे, तरच मी माझ्या प्रपंचामध्ये काय म्हणतात सुखरूप झाल्याशिवाय राहणार नाही. मला आनंद मिळाल्याशिवाय, मला समाधान झाल्याशिवाय. समाधान देणारा कोण आहे? तर ईश्वराचं नाम. मग नाम मला संताकडे, मग त्याच्या संग मला वाढवता, तो संग मला टिकवता आला पाहिजे. टिकत नाही बरं का. तुम्ही एकदा दोनदा संगत झाली, तिसऱ्या वेळेला काहीतरी आड येतं निघून जातो. फार वेळेला मला असं हे झालं. पण आपण चिटकायचं आहे, त्यानं चिटकून घेऊ द्या ना किंवा न घेऊ द्या. आपण जर सतत चिटकत राहिलं तर आपल्याला सतत नाम मिळतं आणि त्या नामानं आपण सावध होतो, जाग होतो. जाग होणं म्हणजे तरी काय? तुम्ही आम्हाला एक प्रश्न, रोज मला झोप देणारा कोण आहे आणि झोपेतून उठवणारा कोण आहे? झोप देणारा कोण? एक ईश्वरच आहे. आणि त्याच्यातून जागा करणारा. म्हणून तुम्हाला सहज झोप लागावी असं वाटत असेल ना, संसार खाली ठेवा आणि देवाचं नाम घ्या, एका सेकंदात झोप लागेल. पण संसार डोक्यात भरला आणि अंतरावर पडला तर झोपच येणार नाही. कळतंय ना? अनुभवी माणसं आहेत सगळे. 40च्या पुढे गेलेले त्या अनुभवी आहेत सगळे. संसार डोक्यात ठेवून तुम्ही झोपाय गेला ती झोपणार, झोप येणार. नाम घ्या, त्याला हाक मारा, त्याचं नाम घेत जा, एका सेकंदात झोप लागेल. देव म्हणतो हा माझा, आता तू झोप. आता उठवण्याचं का? सकाळी घड्याळ लावू नका, 4ला उठायचं आहे, फक्त नाम घेताना सांगा देवाला मला 4. घड्याळाकडे बी बघू, करेक्ट तुम्हाला 4ला झोप म्हणजे जागा झाल्याशिवाय. हे कुणी केलंय? त्याच्यावर तितका विश्वास पाहिजे. संतांची ये पायी हा माझा सर्व भावे दास. सदाचारी असू द्या, दुराचारी असू द्या, पण रेल्वेला तुम्ही सोडलं नाही, उभा राहून जा, कसाही जा. म्हणजे संतांना चिकटलेला माणूस कसाही असू द्या, तो दुराचारी असू द्या, चांगला असू द्या, सदाचारी असू द्या, पण त्याची संगत जर त्यानं सोडली नाही तर ऑटोमॅटिक तो नामाकडे करताय, ऑटोमॅटिक बोलतो. वाल्मिक ऋषी दरोडेखोर माणूस, पण कुठं आला? अहो संसारात माझं कोणच नाही, त्याला कळलं. आणि मग हे मी वाटमारी कुणासाठी करतोय? कुणासाठी? हे तुमच्यासाठी करतोय का? मग माझं मलाच ज्या वेळेला कळ आणि त्यावेळेला मी जागा होतो, त्यावेळेला भगवंतानं मला या संसारात त्याच्या कशासाठी पाठवलंय? त्याचं नाम घेण्यासाठी, त्याची ओळख होण्यासाठी, त्याची भेट होण्यासाठी. याच देही याच डोळा पाहिन मुक्तीचा सोळा. या संसारातून मला मुक्त व्हायचं आहे, पुन्हा जन्म मरण नको, असं कुणाला वाटतंय का? असं कुणाला वाटतंय? हे ज्ञान कुणाला झालंय का? की आता बाद झाला? रामकृष्ण. तो पाक डॉक्टर काय करायचं, अन्न जरी खाता येत नसलं तरी नळी घालून आपण, कशासाठी तुला जगवायचं आता? मी फार कळवळ्यानं बघ, कशासाठी लोक जगवतात, कशासाठी? तोच म्हणतोय की मला आता जायचं, आता मला काय नको, कारण मी आता राहणार. म्हणून त्याची जेवढी सेवा होईल तेवढी करा. डॉक्टरच्या ताब्यात त्याला देऊ नका. मी काय म्हणतोय, पेशंटचं ऐकायला आपण शिकलं पाहिजे की त्याला नेमकं काय पाहिजे, त्याला जे नेमकं पाहिजे तेच देण्याचा आपण विचार केला पाहिजे. तो जो विचार करत नाही, त्याच्या वेगळं जर झालं तर त्याच्या आत निघून जातं. रामकृष्ण राम. म्हणून आजची जी सेवा आहे
त्या आत्म्याला सुद्धा शांती लाभावी, चिरशांती मिळावी म्हणून आज घेतलेलं जे नाम आहे, सर्वांनी एक मिनिट नामाचा जयघोष करूया आणि त्या संतापर्यंत ते नाम जाऊ द्या. त्या आत्म्याला सुद्धा शांती लाभो, समाधान लाभो. रामकृष्ण. विठाल 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 श्री नामदेव तुकाराम, श्री पंढरीनाथ भगवान की जय.